चलो ले चले तुम्हें। जय शिवराय, जय भीम भावांनो आणि बहिणींनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती। आता जो तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितला असंच आपण ट्रेनिंग स्टेटस क्रिएट करणार आहोत। तर त्यासाठी आपल्याला काय ॲप्लिकेशनची आवश्यकता पडणार आहे, ज्याचं नाव आहे काइन मास्टर। ते तुमच्याकडे नसेल तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता। आणि जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल होईल ते सर्व काही मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, पण तिथनं डाउनलोड करण्यास काही भावांना प्रॉब्लेम येतो, तर तुम्ही सिम्पली आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता। जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल यूज होत असतं ताईंनो, ते सगळं काही मी इथं अपलोड करत असतो, तर तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करू शकता। आणि तुम्हाला नेक्स्ट एडिटिंगचा ट्युटोरियल कोणता येणार आहे त्याचा डेमो व्हिडिओ सगळ्यात आधी बघायचा असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो करू शकता, त्यावरती मी डेमो व्हिडिओ सगळ्यात पहिला अपलोड करत असतो। तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथनं जाऊन फॉलो करा। आणि तुम्हाला एडिटिंगबद्दल काही क्वेश्चन असेल तर सिम्पली मला इंस्टाग्रामला मेसेज पण करू शकता, मी तुम्हाला रिप्लाय तिथे देईल। आणि अजून तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक केला असेल तर व्हिडिओला लाईक करा किंवा नका करू, पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण की आपल्या चॅनलवरती अशीच एडिटिंग मराठीमधनं ट्रेनिंग एडिटिंग शिकवली जाते। तर चला, जराही वेळ न घालवता आपण आजचा व्हिडिओ सुरू करूया। ओके, तर आपल्याला काइन मास्टर ॲप्लिकेशन ओपन करायचं। ओपन केल्याच्यानंतर इथं प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आणि इथनं थर्ड नंबर 1.1 ही साईट सिलेक्ट करायची। साईट सिलेक्ट केल्याच्यानंतर बघू शकता इकडं तुम्हाला सेटिंगचं ऑप्शन शो करता, याच्यावरती क्लिक करायचं आहे, एडिटिंगवरती क्लिक करायचं आहे फ्रेंड। आणि इथं तुम्हाला खाली फिल स्क्रीनवरती ओके करून इथं ओकेच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर बघू शकता वरती तुम्हाला मीडियाचं ऑप्शन शो करता, याच्यावरती क्लिक करायचं आणि ज्या पण इमेज तुम्हाला व्हिडिओमध्ये ॲड करायचे तर ते PNG तुम्हाला सगळ्यात पहिले इथनं इमेजेस ॲड करून घ्यायचे। तर सिम्पली मी काही इमेजेस आता ॲड करीत आहे भावांनो, ठीक आहे। तर बघू शकता अशा काही प्रकारे तुम्हाला PNG सिलेक्ट करून घ्यायचे, ठीक आहे। इतक्या काही PNG तुम्ही सिलेक्ट करू शकता आणि तुम्हाला पूर्णपणे बघून घ्यायची की PNG एकदम परफेक्टपणे ॲड झालेली की नाही। बघू शकता इथं वरती अशा प्रकारे दिसतं आहे, तर त्याला थोडंसं झूम करून तुम्ही चांगल्या प्रकारे ॲड करू शकता अशा प्रकारे। आणि इथं ओकेवरती क्लिक करायचं डबल मायनसच्या ऑप्शनच्या नंतर, ठीक आहे। तर बघू शकता इथं पण थोडीशी चेहऱ्यावरती दिसत नाही पूर्णपणे, तर अशा प्रकारे तुम्हाला आणि इथं डबल मायनसच्या ऑप्शनवरती इक्वलवरती क्लिक करायचं, ठीक आहे। अशा प्रकारे तर बघू शकता सगळे PNG परफेक्टपणे ॲड झालेले आहे। आता करायचं काय, इथनं एक नंबरच्या PNGवरती क्लिक करायचं आहे आणि इथं या एक नंबरच्या ऑप्शनवरती 1 मिनिट ब्रश ऑन करतो मी तुम्हाला दाखवण्यासाठी, ठीक आहे। तर ह्या ऑप्शनवरती जायचं आहे भावांनो, याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर बघू शकता तुम्ही इथं हा इफेक्ट तुमच्याकडे नसेल तर हा इफेक्ट तुम्हाला डाउनलोड करायचा आहे। तर त्यासाठी तुम्हाला इथं खाली गेट मोरवरती जावं लागेल, ठीक आहे। आणि डाटा ऑन पाहिजे, त्यानंतर याच्यावरती क्लिक करायचं आणि इथं स्टेप बाय स्टेप तुम्हाला हा इफेक्ट लावून घ्यायचा, ठीक आहे। प्रत्येक याच्यावरती स्टेप बाय स्टेप तुम्हाला इथं लावून घ्यायचा, 1 नंबरला 1 नंबर आणि 2 नंबरला 2, ठीक आहे। तर बघू शकता अशा प्रकारे। तर मी काही सिम्पली इफेक्ट लावित आहे। आणि भावांनो आणि बहिणींनो, तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की आपल्या चॅनलवरती अशी ट्रेनिंग एडिटिंग मराठीमधनंच शिकवले जाते। आणि व्हिडिओला लाईक केला असेल तर करा किंवा नका करू, पण चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन नसेल केलं तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन जॉईन व्हा, त्यावरती सगळं काही मटेरियल व्हिडिओमध्ये यूज केलेलं अपलोड करत असतो, ठीक आहे। आणि आपल्या चॅनलबद्दल तिकडं काही माहिती द्यायची असेल तर ती पण अपलोड करत असतो। तर अशा प्रकारे भावांनो आणि बहिणींनो, तुम्हाला पूर्णपणे व्हिडिओवरती हा इफेक्ट लावून घ्यायचा आहे स्टेप बाय स्टेप, जे इफेक्ट तुम्हाला चांगले वाटतील ते, ठीक आहे। तर पूर्ण व्हिडिओवरती आपण बघू शकता अशा प्रकारे इफेक्ट लावलेले। आता त्याच्यावरती क्लिक करायचं आणि याची जी लेंथ आहे अशी छोटी छोटी करून घ्यायची 2-2 सेकंदापर्यंत, ठीक आहे। अशा प्रकारे बघू शकता पूर्ण PNGची लेंथ आपल्याला कमी करून घ्यायची 2-2 सेकंदापर्यंत, कारण की PNG आपली जी फास्ट निघली पाहिजे थोडीशी, ठीक आहे, व्हिडिओच्या हिशोबाने मॅच झाली पाहिजे। आणि त्यानंतर करायचं काय, इथं शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करून याला एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे। तर मी पहिला एक्सपोर्ट करून ठेवलं, तर मी बॅक येतो आहे, कारण की आपला व्हिडिओ जास्त मोठा नको व्हायला आहे, ठीक आहे। त्यानंतर करायचं काय, आता परत आपल्याला इथं प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आणि इथनं 1.1 ही साईज सिलेक्ट करायची। साईज सिलेक्ट केल्याच्यानंतर बघू शकता तुम्ही साईट सिलेक्ट केल्याच्यानंतर बघू शकता इथं मीडियाचा ऑप्शन शो करता, याच्यावरती क्लिक करायचं। इथं बॅकग्राऊंडवरती जाऊन एक ब्लॅक बॅकग्राऊंड सिलेक्ट करायचं आहे आणि याची जी लेंथ आहे तुम्हाला 10 ते 15 सेकंदापर्यंत घ्यायची, ठीक आहे। तुम्ही सिम्पली 10 सेकंदापर्यंत घेतो, ठीक आहे, 10-11 सेकंदापर्यंत। त्यानंतर करायचं काय, इथं लेअरवरती जायचं, लेअरवरती जाऊन मीडियावरती जायचं, ठीक आहे। आणि इथनं तुम्हाला एक PNG मिळेल, ती PNG आता ॲड करून घ्यायची, ठीक आहे। ही वाली PNG ॲड करून घ्यायची आणि हिला फुल टू स्क्रीन करून घ्यायचं कैचीच्या साईडच्या ऑप्शनवरती जाऊन, आणि हिची लेंथ शेवटपर्यंत न्यायची। त्यानंतर करायचं काय, परत लेअरवरती जाऊन मीडियावरती जायचं आहे आणि इथनं आणखीन तुम्हाला एक ही PNG मिळेल, ही PNG ॲड करायची आणि इथं ब्लेंडिंगवरती येऊन हिला स्क्रीनवरती सोडायचं आहे, ठीक आहे। स्क्रीनवरती सोडल्याच्यानंतर हिला इथं वरती बघू शकता ॲड करून घ्यायचं आहे, असं छोटंसं करायचं आहे
आणि इथं वरती ॲड करून घ्यायचं आहे. ठीक आहे. आणि याची लेंथ आपल्याला शेवटपर्यंत न्यायची परत. ठीक आहे. बॅकग्राऊंडच्या हिशोबाने जितकं बॅकग्राऊंड आहे तिथपर्यंत याला न्यायचं आहे. त्यानंतर करायचं काय, परत लेअरवरती जायचं, मीडियावरती जायचं आणि जो व्हिडिओ आपण आत्ता एक्सपोर्ट केला होता तो व्हिडिओ आता आपल्याला याच्यामध्ये ॲड करून घ्यायचा. ठीक आहे. तर मी तो व्हिडिओ आत्ता ॲड करून घेतो आहे. व्हिडिओ ॲड झालेला आहे. करायचं काय, कैचीच्या इकडं 3 डॉटवरती जाऊन आणि याला सेंड टू बॅक करायचं आहे. तर बघू शकता याच्यामध्ये व्हिडिओ ॲड होईल भावनो. ठीक आहे. आणि त्यानंतर करायचं काय, याला पूर्णपणे बघू शकता अशा प्रकारे ॲड करून घ्यायचं पूर्ण व्हिडिओवरती. बघू शकता याच्यामध्ये अशा प्रकारे थोडंसं झूम करू शकता व्हिडिओच्या हिशोबाने याच्यामध्ये दिसेल. ठीक आहे. लॉकेटमध्ये अशा प्रकारे. त्यानंतर करायचं काय, परत लेअरवरती जायचं आहे. लेअरवरती जाऊन मीडियावरती जायचं आहे आणि इथनं तुम्हाला आणखीन एक ब्लॅक स्क्रीन व्हिडिओ मिळेल, तो व्हिडिओ ॲड करायचा. बघू शकता हा व्हिडिओ ॲड केल्याच्या नंतर तुम्हाला इथं खाली ब्लेंडिंगचा ऑप्शन शो करता, याच्यावरती येऊन स्क्रीनवरती सोडायचं आहे. परत त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि त्याला इथं अशा प्रकारे ॲड करून घ्यायचं आहे. बघू शकता थोडंसं घुमवायचं आहे आणि याच्यावरती तुम्हाला परफेक्टपणे ॲड करून घ्यायचं आहे. ठीक आहे. बघू शकता अशा प्रकारे ॲड करून घ्यायचं आहे. तर थोडंसं रॉंग झालेलं आहे. बघू शकता आपल्याला याला करायचं काय, थोडंसं घुमवायचं आहे. एकदम परफेक्टपणे याच्यावरती ॲड करायचं आहे. तर बघू शकता एकदम परफेक्टपणे ॲड झालेलं आहे. आता करायचं काय, परत आपल्याला लेअरवरती जायचं आहे. लेअरवरती जाऊन मीडियावरती जायचं आहे आणि इथनं तुम्हाला एक PNG मिळेल, बॉर्डर PNG, ती ॲड करून घ्यायची. ठीक आहे. बघू शकता कैचीच्या साईडच्या ऑप्शन घेऊन फोटो स्क्रीन करायची. याची लेंथ पण शेवटपर्यंत न्यायची. परत याच्यावरती क्लिक करायचं आणि ब्लेंडिंगवरती येऊन स्क्रीनवरती सोडायचं आहे. आणि आत्ता जो आपण व्हिडिओ ॲड केला होता ही लिरिक्सची, तिच्यावरती सॉन्ग येतात, त्यासाठी ऑफ करायचं आहे. तिथं साऊंडच्या ऑप्शनवरती जाऊन याला ऑफ करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर परत लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि इथनं तुम्हाला आणखीन एक व्हिडिओ मिळेल, तो व्हिडिओ याच्यामध्ये ॲड करायचा आहे. ठीक आहे. हा वाला व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ इथं बघू शकता. इथनं याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुम्हाला ब्लेंडिंगचा ऑप्शन शो करत आहे, याच्यावरती येऊन याला स्क्रीनवरती सोडायचं आहे. ठीक आहे. स्क्रीनवरती सोडल्याच्या नंतर बघू शकता याची साईज अशा प्रकारे इकडं करायचं आहे आणि याला घुमवून घ्यायचं आहे, रोटेट करायचं आहे. याची साईज थोडीशी छोटी करायची भावांनो. बघू शकता अशा प्रकारे आणि याला इथं सोडायचं आहे. थोडंसं छोटं करूया वाटलंच तर अजून थोडीशी आपण याची लेंथ. ठीक आहे. अशा प्रकारे राहून द्यायचं आहे. त्यानंतर करायचं काय, परत लेअरवरती जायचं, मीडियावरती जायचं आणि याच्यावरती आपल्याला एक ब्लॅक स्क्रीन व्हिडिओ ॲड करायचा आहे. तर हा व्हिडिओ आहे. याला कैचीच्या साईडच्या ऑप्शन जाऊन फुल टू स्क्रीन करून घ्यायचं आहे. खाली ब्लेंडिंगवरती येऊन याला स्क्रीनवरती सोडायचं आहे. ठीक आहे. अशा प्रकारे. तर तुमचा व्हिडिओ पूर्णपणे आता बनवून रेडी झालेला आहे. त्यानंतर परत करायचं काय, लेअरवरती जायचं आहे, मीडियावर जायचं आहे आणि इथनं तुमचा आता पूर्णपणे व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे भावांनो. तर आता करायचं काय, जो पण तुमचा इंस्टाग्राम किंवा यूट्यूबचा लोगो असेल तो लोगो सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तर सिम्पली मी माझा इंस्टाग्रामचा लोगो सिलेक्ट करीत आहे. तुमच्याकडे इंस्टाग्रामचा असेल किंवा यूट्यूबचा असेल, जो पण असेल तो तुम्ही सिलेक्ट करून घ्या. ठीक आहे. तर इथून मी इंस्टाग्रामचा लोगो सिलेक्ट करीत आहे आणि त्याला इथं खाली तुम्हाला ॲड करून घ्यायचं आहे. बघू शकता थोडंसं छोटं करून घ्या अजून आणि इथं खाली ॲड करून घ्यायचं आहे. तर पूर्णपणे तुमचा व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे. मी तुम्हाला थोडासा डेमो प्ले करून दाखवतो. तर बघू शकता पूर्णपणे व्हिडिओ बनवून परफेक्टपणे रेडी झालेला आहे. आता करायचं काय आहे, इथं शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करून याला फुल HD मध्ये एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे भावांनो. ठीक आहे. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा, कारण की आपल्या चॅनलवरती अशीच ट्रेंडिंग एडिटिंग मराठीमधनं शिकवले जाते.